नाही मोठ्या बातम्या। मंगेशकर रुग्णालयाबाबत ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा 6 पानांचा अहवाल पुणे पोलिसांना सादर। रुग्णालय आणि घ्यायसास यांच्यावर अहवालात ठपका नाही, सूत्रांची माहिती। बापावरून शिंदे आणि ठाकरेंमध्ये पेटलं, जे बापाचे झाले नाही ते जनतेचे काय होणार? आम्ही तुमचा बाप चोरला नाही तर हृदयात ठेवला। एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। कालही बाप चोरला बाप चोरला बाप चोरला हे रडगाणं चालू होत। आम्ही बाप चोरला नाही, तो कायम हृदयात पूजला आणि यापुढेही आम्ही पूजत राहू। काँग्रेसची शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ दाखवत उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। हा बाळासाहेबांचा ओरिजिनल विचार। मैं दुकान बंद कर दूंगा, मैं कहता हूँ ये मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा। उद्धव ठाकरेंची शिवसेना ही नकली शिवसेना। पुढील विधानसभेला ठाकरेंचे 5ही आमदार निवडून येणार नाही। नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी काही केलं, उद्धव ठाकरे वर येणार नाही। पुढच्या वेळेला विधानसभेत 5 आमदार नसतील अशी उद्धवची परिस्थिती आहे। शिवसेना एकनाथ शिंदे सुरू आहे आणि उद्धव ठाकरेची बंद अवस्थेत आहे। अजित पवारांसारखा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे, राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचं वक्तव्य। तर जामखेडमधील कार्यक्रमात भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेला अजित पवारांचा बॅनर झळकला। भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी मशिदीत घुसून गोंधळ घातल्याचा आरोप। पुण्याच्या मशिदीतील व्हिडिओ समोर। मेधा कुलकर्णींना अटक करा, नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची मागणी। सुप्रीम कोर्टाकडून वक्फ सुधारणा कायद्याला 7 दिवसांचा ब्रेक। केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर द्यावं लागणार। 5 मे रोजी पुढील सुनावणी। निकाल येईपर्यंत वक्फ बोर्डावर जैसे थे परिस्थिती। विभाजनाचं राजकारण करून अशा प्रकारचे कायदे आणणं चुकीचं। वक्फ कायद्याला ब्रेक दिल्यानं सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। तर धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या भाजपच्या उद्देशाला सुप्रीम कोर्टाकडून ब्रेक, नाना पटोलेंची टीका। एखादा कायदा एखाद्या धर्माला नजरेपुढे ठेवून बदलायच्या भूमिकेतून आणि विभाजनाचं राजकारण करून अशा प्रकारचे कायदे आणणं हे चुकीचं आहे। वक्फ सुधारणा कायदा असंवैधानिक, आम्ही विरोध करत राहणार। राज्य वक्फ बोर्ड आणि परिषदेवर नेमणुका करण्यावर स्थगिती, ओवैसींची प्रतिक्रिया।